सुलक्षणा निंबाळकर काही श्रीला स्वीकारणार नाही. श्रीने माझा खूप वेळ अपमान केलाय. मला ती एक्स्ट्रा काम करणारी बाई असंही म्हणाली आहे. लग्न तर झालं त्यामुळे माझ्या हातात काही फारसं नाही आहे, त्यामुळे मी भयंकर पेटलेली आहे. जर श्री माझ्याशी चांगली वागलीच आणि माझे गैरसमज दूर झालेच तर कदाचित मी तिला ॲक्सेप्ट करीन. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. आज मी आली अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे सुलक्षणा देवी निंबाळकर, म्हणजेच अगस्त्यच्या आई. खूप छान अटायर आहे मॅम, कशा आहात? मी मस्त मजेत. बरं, लुकबद्दल काय सांगाल? कारण निंबाळकर खूप असं रॉयल फॅमिली, रॉयल लुक आहे, तर कॅरेक्टरबद्दल आणि लुकबद्दल काय सांगाल? लुक फारच अप्रतिम ठेवला आहे त्यांनी आणि स्वतः रुपाली मॅमनी हा लुक ठरवला. मग त्यांनी ही शॉल वगैरे आणून दिली, त्याच्यावर असा तो स्टोल, त्यामुळे तो अधिक रॉयल झाला. सो आय एम हॅपी. चांगलं त्यांनी इंटरेस्ट घेऊन सगळं केलं आहे आणि चॅनलवाल्यांना पण आवडतं आहे ते सगळं, त्यामुळे येस, आय एम कॅरिंग इट. पण ज्वेलरीज बघितलं तर म्हणजे बँगल्स म्हणा किंवा नेक पीस म्हणा, सगळंच खूप छान आहे. म्हणजे लक्ष असं वेधून घेतं ना. हां, ते सगळं कुंदन आहे आणि हे रिअल पर्ल्स आहेत, हे जेड आहेत, त्यामुळे हा सगळा खूप रॉयल असा अटायर जातोय आमचा आणि छान होत आहे. ते त्याचा इफेक्ट खूप चांगला येतोय, म्हणजे प्रेक्षकांना आवडतंय सगळं. अच्छा, पण दर नवीन दिवशी वेगवेगळं म्हणजे कॅरेक्टर तेच असलं तरी लुक वेगळे असतील किंवा ज्वेलरीज बदलत असतील, तर तेव्हा किती एक्साइटमेंट असते की अच्छा काही वेगळं ट्राय करायला मिळणार आहे? हो, म्हणजे होतंच ते जरासं की घरामध्ये फंक्शन आलं की अरे मग कुठली ज्वेलरी आहे, कुठली साडी आहे. आम्ही अगदी उत्सुकतेने कॉस्ट्युम डिझायनरला विचारत असतो आणि ते पण खूप प्रेमाने आमचं अटायर, मग हे आवडतंय का, ते आवडतंय का, अशा पद्धतीने आमचा पण विचार घेऊन मग कधी कधी आपण सांगतो ना की नाही, ह्या रंगामध्ये मी नाही एवढी छान दिसत, मग तो रंग, मग ते करतात तसं. पण या मालिकेत तुमची फार महत्वाची भूमिका आणि त्यावरून ठरणार आहे की पुढे अगस्त्य आणि श्री एकत्र असले तरी तो बॉन्ड त्यांचा कसा असेल. पण आता फायनली लग्न झालंय श्री आणि अगस्त्यचं, तर श्रीला स्वीकारणार आहात किंवा मग काय होणार आहे? तसं हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला आमची मालिका पाहत राहावी लागणार आहे. आणि अर्थातच सुलक्षणा निंबाळकर काही श्रीला स्वीकारणार नाहीत, कारण त्यांना ते मुळातच आवडत नाही. त्यांच्या मनात शुभ्रा होती, पण शुभ्रा पण ज्या पद्धतीने वागते तर ते काय मला फारसं आवडलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की तिचं वागणं जस्टिफाईड आहे, त्यामुळे मी कदाचित तिला माफ करीन आणि तिच्यासाठी अजून काहीतरी आता बघू, म्हणजे कसं. आणि लग्न तर झालं त्यामुळे माझ्या हातात काही फारसं नाही आहे, त्यामुळे मी भयंकर पेटलेली आहे, चिडलेली आहे. फ्रस्ट्रेशन आहे माझ्याकडे खूप की अरे बापरे असं झालं. आणि म्हणजे मला असं वाटत होतं की मी सगळं जग जिंकते आणि मी जे म्हणेन ती पूर्व दिशा मी सगळं करू शकते, म्हणजे जिथे ठोकर मारेन तिकडून पाणी काढेन. पण या बाबतीत जे मुख्य लग्न होतं त्या बाबतीत माझ्या मनासारखं काहीच झालेलं नाही, त्यामुळे निंबाळकरबाई चिडलेल्या आहेत खूप. पण साधारणतः तुम्हाला मालिकेमध्ये म्हणजे कशा प्रकारची सून हवी? कारण शुभ्रा तर आता ती श्री आणि अगस्त्यचं लग्न झालं, पण तरी श्रीचं जरी झालं असलं तरी असे काही पॉईंट्स आहेत जे सुलक्षणा देवी यांना त्यांच्या सूनबाईंमध्ये हवेत. मला माझी सून एक तर गोरीपान देखणी हवी, तर ते गुण श्रीकडे नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीने माझा खूप वेळ अपमान केला आहे. मला ती एक्स्ट्रा काम करणारी बाई असंही म्हणाली आहे, त्यामुळे मला तिचं पहिलंच इम्प्रेशन आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, त्यामुळे मला ती पहिल्या इम्प्रेशनपासूनच आवडलेली नाही आहे. शुभ्राने माझ्या पहिल्यांदा ती आली तीच मुळी मी तुमची सेवियर असं सांगत आली होती, त्यामुळे माझं शुभ्राबद्दल खूप चांगलं इम्प्रेशन आहे. आणि आता बघू मग कसं काय होतं आहे, पण मला अजूनही थोडंसं असं वाटतं की मी तख्त पलटवू शकते. तर बघूया काय कसं. आणि मालिकेत सुद्धा एक छानसं त्रिकूट आम्हाला पाहायला मिळतं, अगस्त्य, शुभ्रा आणि श्री. पण खऱ्या आयुष्यात सेटवरती या तिघांचं तुमच्याशी बॉन्ड कसं आहे? कारण ते फार यंग ब्रिगेड आहेत, पण जेव्हा मुलाखत होते ना तेव्हा तुमचं फार कौतुक होतं, स्पेशली अक्षयकडून, की खूप अनुभवी आहेत. आणि मागे त्यांनी तुमच्या फोनचा पण एक प्रसंग सांगितलेला, तर की त्या इतक्या मोठ्या असून सुद्धा म्हणजे गोष्टी जर गरज नसेल तर त्या घेऊ नये किंवा असं काहीतरी त्यांनी सांगितलेलं, छान होतं ते. तर त्याबद्दल, त्यांच्या बॉन्डबद्दल काय सांगाल त्यांच्यासोबत? अक्षय बरोबर खरंच, कारण तो माझे मॅक्झिमम सीन त्याच्याबरोबर झालेत, त्यामुळे त्याच्याबरोबरचा बॉन्ड खूप चांगला आहे. आणि मला श्री म्हणजे पायल पण खूप आवडते, कारण ती एक तर डान्सर आहे, तिचे रील्स मी बघते आणि मी तिला फॉलो करते, त्यामुळे आमच्या दोघींचाही बॉन्ड खूप चांगला आहे, म्हणजे बिहाइंड द स्क्रीन. हां,
तर असं आमच्या तिघांचं छान चाललेलं असतं. आणि अक्षयने जर माझं कौतुक केलं असेल तर आय एम व्हेरी प्रोफेशनल. म्हणजे मी अगदी वेळेवर सेटवर येते, परफेक्ट म्हणजे आल्याबरोबर तयार होते, आणि माझी कधीही तक्रार नसते की मला बसून ठेवलं आहे किंवा मला जास्ती वेळ काम दिलं की किंवा काय. जो दिवस मी त्यांना दिला आहे तो मी पूर्ण वेळ, जास्तीत जास्त. उलट माझं सांगणं असतं की मी कमी दिवस अवेलेबल आहे कारण मी अनेक ठिकाणी बिझी आहे. तर माझं म्हणणं असतं ज्या दिवशी मी आले त्या दिवशी तुम्ही माझ्याकडनं मॅक्झिमम सीन काढून घ्या. आणि हे प्रोडक्शन हाऊसला पण माहिती आहे आणि सगळेच जण इथे प्रोफेशनल असल्यामुळे जरा सोपं पडतं. फार गैरसमज वगैरे होत नाहीत. हे एक चांगली गोष्ट आहे. आणि रुपाली मॅम बरोबर तर म्हणजे मी त्यांच्याबरोबर दो दिल बंधे एक डोरीचे सिरियल केली होती, ज्यांची फिल्म फार्मची होती ती. त्याच्यासाठी मला झीचा बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर मी त्यांच्याबरोबर इश्का रंग सफेद केली. त्यानंतर मराठी मालिका पण केली गोठ नावाची, तर त्यामध्ये मी डान्स टीचर होते. तर तो पण बॉन्ड खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे माझा प्रोफेशनलिझम माहिती आहे आणि माझी व्यस्तता माहिती आहे, आणि तरीसुद्धा त्यांनी मला कास्ट केलं आहे. या गोष्टीसाठी मी त्यांची खूप आभारी आहे. पण ताई, कलाकार म्हणून एकाच वेळी 2-2 मालिका करणं आणि त्या दोन्ही भूमिका इतक्या स्ट्रॉंग असतं, तर मग ही तारेवरची कसरत आहे की ते कसं बॅलन्स होतं? नाही, काय होतं आता, आफ्टर अ पिरियड ऑफ टाईम तुम्ही जेव्हा तो कॉस्ट्यूम घालता, जेव्हा मी तिकडे विधवेचा कॉस्ट्यूम घालते तेव्हा मी ॲब्सोल्युटली तिकडे सुधा राजाध्यक्ष असते, आणि जेव्हा मी इथे रॉयल येते तेव्हा मी सुलक्षणा निंबाळकर असते. त्यामुळे गल्लत कधीच होत नाही. आणि आय थिंक तो काय प्रॉब्लेम होऊ नाही शकत माझ्या बाबतीत तरी. त्यामुळे तुम्ही खूप छान बॅलन्स करता आणि दोन्हीकडे खूप छान अशा भूमिका वठवताय. पण एक शेवटचा पण फार महत्त्वाचा प्रश्न, मालिकेत लग्न झालंय श्री आणि अगस्त्यचं, पण पुढे कसं होणार आहे? निंबाळकर फॅमिली श्रीला स्वीकारणार आहेत का, किंवा स्वीकारलं तर तो किती वेळ घेणार? एकंदरीतच पुढे मालिकेत काय होणार याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? एक तर निंबाळकर फॅमिली म्हणजे मी एकटी नाही आहे, माझ्याबरोबर माझी 4 मुलं आणि असं सगळं आहे. त्यामुळे निंबाळकर फॅमिली कदाचित स्वीकारेल, पण सुलक्षणा निंबाळकर काय आत्ता स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मग पुढे मालिका जशी ट्विस्ट अँड टर्न घेईन तसं, आणि जर श्री माझ्याशी चांगली वागलीच आणि माझे गैरसमज दूर झालेच तर कदाचित मी तिला ॲक्सेप्ट करीन. आय डोंट नो. आणि याचीच आम्ही सुद्धा आणि सगळे प्रेक्षक सुद्धा वाट पाहतात. थँक्यू सो मच. आणि या मालिकेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.